बातमी पुण्याच्या जुन्नर जवळची आहे। इथं धामणखेड परिसराला गारपिटीच्या अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। वीट भट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे बनवून ठेवलेल्या लाखो विटांच्या अक्षरशः चिखल झाला आणि त्याच्यामुळे भट्टी व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले। ऐन काळामध्ये अवकाळी पावसाचं संकट कोसळलं आणि वीट भट्टी व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं हे नुकसान झालंय। उत्तर पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार अवकाळी गारांच्या पावसामुळे जुन्नर आणि परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। आता आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील धामणखेड परिसरामध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकताय, खरं तर या ठिकाणी वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आगामी काळामध्ये वीट पुरवठा करता यावा यासाठी या ठिकाणी वीटभट्टी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात विटा थापून ठेवल्या होत्या। मात्र या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे या संपूर्ण विटा ज्या आहेत या कच्च्या विटा भिजल्या गेल्यात, त्यामुळे विटांचा चिखल झालाय। आपण या ठिकाणी पाहू शकताय, खरं तर वीटभट्टी व्यावसायिक जे आहेत त्यांनी हे पहा इथे अशा प्रकारे ह्या कच्च्या विटा थापून ठेवल्या होत्या। मात्र रात्री जो पाऊस झालाय त्या रात्री झालेल्या पावसामुळे या ठिकाणी आपण पाहू शकताय ह्या थापलेल्या विटांचा अक्षरशः या ठिकाणी गाळ झालाय आणि जे वीटभट्टी व्यावसायिक आहे त्यांचे कष्ट जे आहेत ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाण्यात गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर लाखो विटा इथे भिजलेल्या पाहायला मिळत आहेत। आपल्या सोबत या ठिकाणी वीटभट्टी व्यावसायिक आहेत। काय सांगाल, खरं तर जो काही अवकाळी पाऊस झालाय या अवकाळी पावसाने तुमचं मोठं नुकसान झालंय। नमस्कार, मी संतोष वाघ, धामणखेड या गावामध्ये माझी वीटभट्टीचा व्यवसाय आहे। आणि आता तुम्ही पाहताय का रात्रीच्या ज्या अवकाळी पावसामुळे माझं जवळजवळ 2 लाख विटांचं नुकसान झालंय। आणि ह्या परिसरामध्ये माझंच नव्हे तर माझ्या परिसरामध्ये अनेक वीटभट्टी व्यावसायिक आहेत। सगळ्यांचंच या वीटभट्टी व्यावसायिकाचं नुकसान झालेलं आहे। ऐन भराच्या उमेदीमध्ये आज साधारण मार्च महिना चालू आहे, मार्च महिन्याचा शेवट, एप्रिल मे महिन्यामध्येचा स्टॉकचा जो दिवस असतात, आता हा एकंदरीत महिनाभर जो कार्यकाळ आहे तो आमचा वायाला गेलेला आहे। आणि ह्या व्यवसायात असणारे अकुशल कामगार असतील किंवा ह्या व्यवसायातल्या अडीअडचणी असतील, आता तुम्ही पाहताय एवढं मोठं 20-25 लाख रुपयाचं नुकसान होऊन देखील शासनाची या ठिकाणी कुठलीही नुकसान भरपाई किंवा विमा कंपनी आमचा विमा घेत नाही, कुठलाही शासकीय पंचनामा होत नाही। साधारण 2 लाख विटांचं नुकसान माझं या ठिकाणी झालेलं आहे। म्हणजे ठोकळा विटाचा आजचा बायटा जर रेट धरला तर 12 रुपयांनी बायटा रेट आहे आणि मग 12 रुपयाप्रमाणे 2 लाख विटाचं 24 लाख रुपये जवळपास माझं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आणि इथून पुढचा महिनाभर कार्यकाल देखील माझा वायाला गेलेला आहे। या ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जे आहेत ह्या वीटभट्टी व्यावसायिकांचं नुकसान झालंय आणि लाखांच्या संख्येत विटा भिजल्यात। या भिजलेल्या विटांचा पुन्हा चिखल करावा लागणार आहे आणि या चिखलापासून पुन्हा वीट निर्मिती करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी जाणार असल्यामुळे आणि एकदम पीक पिरियड मध्ये हा पाऊस झाल्यामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचा 1 महिन्याचा वेळही वायाला गेलाय आणि लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, जुन्नर, पुणे।